नमस्कार, मी विक्रमसिंह परबत, संपादक SNP न्यूज. परवा दिवशी कुर्डुडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवगर्जना हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला होता त्या नारी शक्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रतीक्षाताई गोखणे यांचा आपल्या कुर्डुडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे यांनी जाणीवपूर्वक त्यांचा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न करत होते असा त्यांचा आरोप आहे. त्या संदर्भात आपण त्यांना सविस्तर माहिती घेऊया. 2 ऑक्टोबर बुधवार रोजी आपण कुर्डवाडी छत्रपती शिवाजी महाराज चौकात दसऱ्यानिमित्त शिवगर्जना महोत्सव हा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम नारी शक्ती प्रतिष्ठान सर्व महिलांच्या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. परंतु या कार्यक्रमाची आपण रीतसर परमिशन घेतलेली होती. कुर्डवाडी पोलीस स्टेशन असेल किंवा कुर्डवाडी नगर परिषद असेल, या दोन्ही च्या परमिशन असताना सुद्धा कुर्डवाडीमध्ये कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ज्यावेळेस कार्यक्रमाची सुरुवात 6 वाजता झाली, या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुर्डवाडी पोलीस स्टेशनचे API सचिन शिंदे साहेब यांनी येऊन माझ्या सोबत अनेक इतर महिला होत्या, यांच्या समोर साऊंडवाल्याला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्याला शिवी देत असताना त्यांनी समोर महिला आहेत यांचाही विचार केला नाही किंवा या महिलांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशी त्यांनी भाषा तिथं वापरलेली आहे. त्यामुळे आमच्या समोर त्यांनी भाषा वापरल्यामुळे खरंच आमच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. त्यांनी कार्यक्रमात वारंवार येऊन कार्यक्रम सुरुवात झाल्यानंतर सुद्धा दर 20 ते 25 मिनिटाला येऊन कार्यक्रमात अडथळा आणण्याचा निर्माण केलेला आहे. आणि कार्यक्रमाचा टाइम हा 6 ते 10 होता. आपण रीतसर परमिशन 6 ते 10 ची घेतली होती. आपण कार्यक्रम 10 वाजता संपवणारच होतो, परंतु त्यांनी 9:40 लाच कार्यक्रमात येऊन हा कार्यक्रम बंद करा अशी भाषा वापरली. एकतर कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांनी हा कार्यक्रम कोणत्याही जागीरदाराचा असला किंवा कोणीही नेत्या पुढाऱ्यांनी मला सांगितलं तर मी हा कार्यक्रम होऊ देणार नाही अशी भाषा वापरली होती. एवढंच नाही तर या कार्यक्रम आपण जो कार्यक्रम सादर केला हा कार्यक्रम एक सांस्कृतिक कार्यक्रम होता. हा कार्यक्रम महिलांनी आयोजित केलेला होता. आपल्या कुर्डवाडी पोलीस स्टेशनला कॉन्स्टेबल, लेडीज कॉन्स्टेबल सुद्धा आहेत. या कार्यक्रमासाठी जर त्यांना कोणत्या गोष्टीचा उद्धटपणा जाणवला असेल किंवा त्यांना कोणत्या गोष्टीची तक्रार आली असेल तर त्या ठिकाणी त्यांनी स्वतः येण्यापेक्षा लेडीज कॉन्स्टेबल ही पाठवू शकले असते. परंतु त्यांनी वारंवार त्या कार्यक्रमात येऊन अडथळा निर्माण करून आम्हाला जाणून बुजून त्रास दिला व तिथे त्यांची दहशत निर्माण केली. यामुळे इतर महिलांच्या मनात ही भीती निर्माण झाली व मलाही एक महिला असताना सुद्धा मी गुन्हा दाखल करीन अशी भाषा त्यांनी वापरली. जर तुम्हाला गुन्हा दाखल करायचा होता परंतु आम्ही कोणत्याच कायद्याच्या कचाट्यात सापडत नव्हतो, तरीही तुम्ही आम्हाला अशी भाषा का वापरता? तुम्हाला जर साऊंड वाल्याला शिव्या द्यायच्या होत्या, तुम्ही साऊंड चेक करायचा होता, तुमच्या हातात डेसिबल मशीन नव्हती, तरी पण तुम्ही साऊंड वाल्याला कशा शिव्या देऊ शकता? हे कुणाच्या तरी सांगण्यावरून केलं का? तुम्ही राजकारण तिथं मध्ये आणलं का? हा कार्यक्रम राजकीय नव्हता. हा कार्यक्रम सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम होता. ही संस्कृती जपणारा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला 500 ते 600 महिला उपस्थित होत्या. तिथे लहान बालक उपस्थित होती. तरीही तुम्ही त्या सर्वांसमोर अनेक प्रतिष्ठित कुर्डवाडीतले प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते, प्रतिष्ठित महिला होत्या, त्यांच्या समोर येऊन तुम्ही जर आम्हाला अशी भाषा वापरत असाल तर आमच्या स्वाभिमानाला किती ठेच लागली असेल याचा थोडासा विचार करावा. तिथं वारंवार येऊन तुम्ही आमचा अपमान केला. मी कार्यक्रम होऊ देत नाही, एवढा खर्च आम्ही कार्यक्रमासाठी किती दिवसापासून करतोय. हा कार्यक्रम जर तुम्ही होऊ देत नाही अशी भाषा वापरली तर आमच्या मनाला किती त्रास झाला असेल. आमचा स्वाभिमान तुम्ही तिथं खच्चीकरण करत होता. म्हणजे इथून पुढे आम्ही महिलांनी कोणता कार्यक्रम करू नये का? तुम्ही पोलीस प्रशासन आमच्यावर गुन्हे दाखल करता अशी भाषा करता, पण आम्ही तुम्हाला तिथं कोणत्याच कायद्याच्या ह्याच्यात सापडत नव्हतो. तुम्हाला जर कार्यक्रम तुम्ही एवढे नियमांचं पालन करता तर कुर्डवाडी शहरामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की त्याच्यावर तुम्ही बारीक लक्ष देऊ शकता. तुम्ही तिथं लक्ष देत नाही, पण आमच्यासारखे जेव्हा कार्यक्रम करता त्यावेळेस तुम्ही तिथं येऊन दहशत निर्माण करता. आणि आणखी एक मुद्दा मला इथं आवर्जून सांगायचा आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीला सुद्धा 2 बेस्ट ऑफ साऊंडची परमिशन असतानाही त्यावेळेस त्यांनी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या वेळेस बेंजोवरचे साऊंड काढून टाकले. आणि आता सुद्धा ज्या वेळेस आई भवानीची मिरवणूक निघेल त्यावेळेस तिथं येऊन असाच त्यांचा आडमुठपणा दाखवतील. यामुळे आम्ही आमचे सण उत्सव साजरे करावे का नाही याचा विचार आम्हाला पडलाय. एक महिला म्हणून मी कळकळीची विनंती करते की लवकर तुम्ही ऍक्शन घ्या. काहीतरी यांची एक तर बदली करा, नाही तर तात्काळ यांचं निलंबन करून टाका. अशी एक महिला म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती.